मित्रांनो, नमस्कार. आज आपण व्हिडिओ क्रमांक 2 यामध्ये आपण असं बघणार आहोत, की आपल्यापैकी जे कोणी इन्व्हेस्टर असतील, हे इन्व्हेस्टमेंट करण्याकरता बँकेत गेलेले असतील. बँकेत जाऊन ते काय करतात, तिथे एफ-डी वगैरे काढतात. एफ-डीची जी मुदत असते ती 1 वर्ष, 5 वर्ष अशा प्रकारे असते. ही इन्व्हेस्टमेंट करताना त्यांना बँक साधारणपणे 5% ते 8% पर्यंत रिटर्न देते. आता एफ-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट ही सर्वसामान्य माणूस करत चालतो, कारण त्याला मार्केटच्या विषयी माहिती नसते. परंतु भविष्यामध्ये असं होतं, की जेव्हा तो इन्व्हेस्टमेंट करायला जातो, तर त्याला थोडंफार म्युच्युअल फंडविषयी माहिती असतं. म्हणून तो बँकेत जाऊन विचारतो, की मला म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. बँक कर्मचारी त्याला म्हणतात, आपल्याकडे म्युच्युअल फंड्स आहेत आणि बँक त्याला म्युच्युअल फंड देऊन टाकते. आता म्युच्युअल फंड देताना जे बँकेचे एम्प्लॉई असतात, हे काही एम-पी रजिस्टर्ड नसतात. त्याचबरोबर त्यांना इन्व्हेस्टमेंट कुठे करायची याच्याविषयी काही ज्ञानच नसतं. मग ते काय करतात, हा सगळा जो डेटा आहे एका डिस्ट्रिब्युटरकडे पाठवतो आणि हा डिस्ट्रिब्युटर काय करतो, लागलीच त्या बँकेचे वेगवेगळ्या प्रकारचे फंड त्या क्लायंटला देऊन टाकतो आणि एकाच प्रकारचे फंड त्या ठिकाणी त्या क्लायंटला मिळतात. आता एकाच प्रकारचे फंड मिळाल्यावर काही दिवसांनी त्याला असं जाणवतं, की माझे जे फंड्स आहेत, या फंड हाऊसमध्ये ग्रोथ विशेष होत नाही. मग ग्रोथ का होत नाही याचं कारण असं आहे, की त्या बँकेचे फंड मॅनेजर्स हे एकच फंड मॅनेजर वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स हाऊसेस चालवत असतो, स्कीम्स चालवत असतो. त्यामुळं एकाच एक स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स मिळत नाही. मग याला पर्याय काय? तर आपण तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि तज्ञाचा सल्ला घेऊन आपली इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफाय करणं आवश्यक आहे. तर डायव्हर्सिफाय करणे म्हणजे काय? समजा आपली 10 एकर शेती आहे. मग ही 10 एकर शेतीमध्ये आपण सगळा ऊस लावतो का? तर नाही लावत. आपण काही घास लावू, काही गहू करू, काही बाजरी करू किंवा काही कांदा करू. म्हणजेच जेणेकरून आपल्याला बारमाही फळं खायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण फळझाडे का लावतो? कारण आपल्या सगळ्या मोसममध्ये सगळ्या फळांचा आस्वाद घेता यावा. म्हणूनच मी तुम्हाला असं सांगतो आहे, की इन्व्हेस्टमेंट करताना आपण सर्वांनी योग्य त्या गुंतवणूक सल्लागाराचे सल्ला घ्यावा. त्याच नंतर आपली इन्व्हेस्टमेंट करावी. त्याचसोबत त्याच्या एक्सपर्टीजचाच फायदा घ्यावा. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणं हे आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून, गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून हे हितावह नाही. सो माझा आपल्या सर्वांना एक विनंती आहे, की डायरेक्ट बँकेतून आपण फंड घेण्याऐवजी आपण गुंतवणूक जो